नमस्कार मित्रांनो, मी राजशेखर परब आणि आपण पाहत आहात जनसामान्यांचा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी. आणि ज्या आजच्या तारखेकडे म्हणजे 21 डिसेंबरकडे संपूर्ण खोपोली शहराचं लक्ष लागलेलं होतं, कारण आज खोपोली शहराच्या 2025च्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल येणार होते आणि आज निकाल आलेले आहेत आणि जवळपास जवळपास आपल्या सर्वांना काही निकालांसंदर्भात व्हॉट्सअपच्या असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळाली देखील असेल. खोपोलीच्या नगराध्यक्ष पदावरती शिवसेनेचे उमेदवार श्री कुलदीपक शेंडे हे जवळपास 1100 ते 1200 मताच्या लीडने निवडून आलेले आहेत. एक्झॅक्ट आकडा अजून आमच्याकडे आलेला नाही, पण अंदाज 1100च्या मताधिक्याने कुलदीप शेंडे नगराध्यक्ष पदावरती विराजमान झालेले आहेत. अनेक प्रभागातनं अनेक उमेदवार अनेक ठिकाणी चुरशीची लढत होती, परंतु काही विशेष प्रभाग असे होते ज्याच्याकडे माफ करा, संपूर्ण खोपोली शहराचं लक्ष लागलेलं होतं. त्यातीलच एक प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक 3. प्रभाग क्रमांक 3 मध्ये अनिल पुंडलिक सानप असतील किंवा सुवर्णा मोरे असतील किंवा प्राची आकाश कांबळे किंवा किशोर पानसरे यांच्यामध्ये एक लढत होती आणि याच्यापैकी कोण उमेदवार निवडून येणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं. जर आपण एकदा एक नजर टाकूया प्रभाग क्रमांक 3च्या उमेदवारांकडे आणि त्यांना मिळालेल्या मतांच्या संख्येकडे. सर्वप्रथम आपण पाहूया, माधुरी प्रशांत तांबे यांना 808 मतं मिळालेली आहेत. सुवर्णा संतोष मोरे यांना 1371 मतं इथे मिळालेली आहेत. मिताली वाघमारे यांना 306 मतं मिळालेली आहेत. प्राची आकाश कांबळे यांना 898 मतं मिळालेली आहेत आणि अ गटातनं नोटाला जी पडलेली मतं आहेत ती 28 मतं आहेत. एकूण प्रभाग क्रमांक 3च्या अ गटामधनं सुवर्णा मोरे यांना 482चा लीड इथे मिळालेला आहे. आता जर आपण ब गटाकडे वळूया, ब गटामध्ये कोण कोण उमेदवार होते आणि ब गटातल्या उमेदवारांना कसं कसं मतं पडलेली आहेत आपण ती पाहूया. सर्वप्रथम आहेत प्रकाश गायकवाड यांना 24 मतं मिळालेली आहेत. त्यानंतर श्रीमती रेखा जाधव यांना 39 मतं मिळालेली आहेत. सुमित जाधव ना 176 मतं मिळालेली आहेत. किशोर पानसरे यांना 1129 मतं मिळालेली आहेत. अनिल शेलार यांना 66 मतं मिळालेली आहेत. तर अनिल सानप यांना 1927 मतं मिळालेली आहेत आणि ब गटामधनं नोटांना पडलेलं जे मतदान आहे म्हणजे नॉट फ्रॉम अबाव त्याला 41 मतं मिळालेली आहेत. एकूण 798 मतांचा लीड जो आहे तो ब गटातनं प्रभाग क्रमांक 3 मधनं अनिल पुंडलिक सानप यांनी घेतलेला आहे. मित्रांनो, अनिल सानप कितीच्या लीडनी येतील याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं. परंतु ही चुरशीची लढत आहे असं देखील म्हटलं जात होतं. त्यामुळे नेमकं प्रभाग क्रमांक 3 मधनं निकालाच्या दिवशी काय चित्र बाहेर येणार आहे याची उत्सुकता सर्वांना होती आणि आज ते चित्र स्पष्ट झालेलं आहे. प्रभाग क्रमांक 3 मधनं सुवर्णा मोरे या 482 मताच्या लीडनी निवडून आलेल्या आहेत. तर अनिल पुंडलिक सानप हे 798 मतांच्या लीडनी निवडून आलेले आहेत. आपण या दोन्ही उमेदवारांच्या विजय रॅलीची म्हणजे विजय उत्सवाची क्षणचित्र पाहूया. त्याचबरोबर आम्ही तेथील जनतेशी देखील संवाद साधलेला आहे. जनतेने हा बदल का घडवला, जनतेने हा बदल का पाहिजे होता आणि त्याचबरोबर सुवर्णा मोरे असतील किंवा अनिल सानप असतील यांच्याशी देखील आम्ही संवाद साधलेला. आपण जरा पाहूया पहिले त्यांच्या विजय उत्सवाची काही क्षणचित्र आणि त्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया आणि दोन्ही उमेदवारांच्या प्रतिक्रिया.
अनिल भाऊ नमस्कार. सगळ्यात पहिले तर आपलं नाव मला सांगा. नमस्कार, माझं नाव सुनीता. सुनीता मॅडम, आज एक मोठ्या लीडने अनिल सानप जे आहेत ते आपल्या प्रभागातून निवडून आलेले आहेत. जवळपास 830 मतांचा लीड त्यांनी घेतलेला आहे आणि हा एक खूप मोठा बदल आहे, ऐतिहासिक बदल म्हणायला हरकत नाही या प्रभागामधनं. तर ही निवडणूक जनतेने हाती घेतली होती का आणि जनतेने हाच निर्णय घेतला होता की यावेळेला बदल पाहिजे म्हणून? आपण काय सांगाल या संदर्भात? मला तर आज म्हणजे एवढी खुशी होते की जे बदल मी आता पुढे बघणार आहे ते मला कॉन्फिडन्स आहे की बदल होणार आहे, हे पण मला कॉन्फिडन्स आहे. आणि इथून मागे जो झालेला नाहीये, आमचे जे मूलभूत गरजा वगैरे होतात ते काहीच झालेलं नाहीये. आणि जे आम्ही आता निर्णय घेतलाय सगळ्यांनी मिळून, तो खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे पुढे जे भविष्य मुलांचं होणार आहे त्याचा मी अभिमान आहे मला, की जो मी आज निर्णय घेतलाय माझा मताचा काहीतरी उपयोग झालाय, त्यासाठी मी खूप धन्यवाद आहे आणि मला खूप खुशी झाली. थँक्यू. माझं नाव विजय गणपत सताने, वार्ड शाखा विहारी या शाखेचा अध्यक्ष आहे मी. ही निवडणूक खरोखर आम्ही जनतेने हातामध्ये घेतली होती. आमच्या ज्या गावाच्या समस्या होत्या त्या बऱ्याचशा जवळजवळ 14-15 वर्ष झाली काही पूर्ण होत नव्हत्या. आता आम्हाला एक कॉन्फिडन्स होता की यावेळी बदल हवा आहे या निवडणुकांमध्ये. त्यामुळे यावेळी आम्ही थोडा बदल केलेला आहे यावेळी आणि अनिल सानप यांना प्रचंड मताने निवडून दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही सगळेजण भरपूर खुश आहोत. अनिल सानप यांनी जवळजवळ 14-15 वर्ष ही धडपड चालू होती त्यांची. तर आता आम्हाला उपनगराध्यक्ष म्हणून अनिल सानप यांना बघायचं आहे. माझं नाव अनिकेत अनिल अंकुश, राहणार व्यारी, प्रभाग क्रमांक 3. यासाठी सर्व मतदार बंधूंचा आपण आभार मानतो आणि सर्व मित्र परिवार आज सुवर्ण वहिनींचा 10 वर्षाचं काम बोलते इथं वॉर्डामध्ये. तर आज जेंट्स मध्ये आणि लेडीज मध्ये चांगल्यापैकी म्हणजे विजयी मिळालेला आहे आणि सुवर्ण वहिनींचं काहीतरी मताधिक्य अंदाजे 600च्या आसपास ते लीड घेतलेला आहे त्यांनी. आणि शेवटपर्यंत त्यांना आमची वर्षानुवर्षात अशीच साथ असतात आणि सुवर्ण मोरे यांना आम्ही विजयी करत राहणार इथून. हा जो बदल आपण घडवला त्याच्या मागे काहीतरी कारण असेल? हो, कारण की ती व्यक्ती काम करणारी आहे. आज महिलांची समस्या असू दे, माणसांची कामं असू दे, नगरपालिकेची कामं असू दे, अजून शासकीय कामं असू दे, दाखल्यांची कामं असू द्या, ती व्यक्ती पायाला भिंगरी बांधल्यासारखी अख्ख्या वॉर्डामध्ये, प्रभागामध्ये आणि पूर्ण खोपोली तालुक्यामध्ये फिरत असते, कामं करते लोकांची. कोणत्या जातीचा, पातीचा किंवा कुठलाही व्यक्ती असला तरी त्याची कामं करते. त्यामुळं सुवर्ण वहिनींना सगळ्यांची पसंती आहे या वॉर्डामध्ये. आई, सगळ्यात पहिले तर नमस्कार. आपण अनिल पुंडलिक सानप यांच्या आई विमल पुंडलिक सानप, आपण 2016ला देखील निवडणूक लढवली होती. या रणांगणामध्ये आपण देखील उतरला होता. थोडक्यासाठी आपला पराभव झाला होता, परंतु आज आपला मुलगा जवळपास 830चा लीड घेऊन निवडून आलेला आहे. आपण काय भावना व्यक्त कराल? अशा भावना व्यक्त करते की म्हणजे असं आनंदाला काही पारच उरला नाही, इतकी भावना व्यक्त करते. सगळ्यांना आनंद झाला, गावाल्यांना सगळ्यांना. ही निवडणूक आपणच लढवत होतात तसं पाहायला गेलं तर, किंवा अनिल सानप यांचे वडील पुंडलिक सानप यांनी देखील अनेक संघर्ष केलेले निवडणुकीच्या संदर्भामध्ये. थोडक्यासाठी प्रत्येक वेळेला आपला पराभव झालेला होता. आज मात्र निसर्गाने म्हणा किंवा कालचक्राने म्हणा सगळ्या गणितांचा हिशोब केलेला आहे आणि प्रचंड विजय आपल्या पदरामध्ये टाकलेला आहे.
तर आजच्या या विजय बोल ना पटकन मागून आजच्या हा जो विजय आहे बघा, यशाच्या शिखरावरती पोहोचणं, मेहनत करणारा प्रत्येक माणूस यशाच्या शिखरावरती पोहोचतो, परंतु ते यशाच्या शिखरावरती टिकून राहणं हे फार महत्वाचं काम असतं. आणि त्यासाठी तुमच्या लेकराला म्हणजे अनिलला तुम्ही काय मार्गदर्शन कराल? अनिलला म्हणजे ज्या लोक मार्गदर्शन करायची गरजच नाही, ते स्वतःच मार्गदर्शन प्रभाग क्रमांक 3 माझ्या मतदार संघातील बंधू भगिनींनी, माझ्या माऊल्यांनी आज एवढ्या वर्षाच्या जे काम करत आलेली आहे त्याची जी पोचपावती आहे, मला मतदानाच्या स्वरूपात आशीर्वाद रूपी मतदान केलेलं आहे. आणि मी खरंच माझ्या मतदारसंघातील बंधू भगिनींचे मनपूर्वक धन्यवाद. कारण आज याच्यामध्ये 80% माझ्या महिला भगिनी ज्या आहेत, माय माऊल्या आहेत, त्यांचं सहकार्य आज प्रभाग क्रमांक 3 मध्ये तुम्ही बघत असाल की प्रचारामध्ये सुद्धा महिलांचाच सहभाग हा जास्त होता. हे दाखवून केलेलं आहे. आणि तिथून पुढे महिलांसाठी आज माझ्यासाठी जे त्यांनी सहकार्य केलेलं आहे, तिथून पुढे माझं सहकार्य त्यांना असणार आहे. सनप साहेब, आज बरेच वर्षाच्या संघर्षानंतर आज विजयश्री आपल्याला मिळालेली आहे. आणि ही जी विजयश्री मिळालेली आपल्याला, ह्याचं श्रेय आपण स्वतःला घ्याल का जनतेला द्याल? चांगला प्रश्न विचारलात आपण. कारण मी बरेच वेळा मला वाटतं आपल्याच चॅनल समोर मी मांडलेलं आहे माझं मत, की ही निवडणूक अनिल सानपची एकट्याची नाहीये. ही निवडणूक संपूर्ण माझ्या प्रभागातील आणि खोपोली शहरातील नागरिकांची आहे. आणि ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे. त्यामुळे याचं श्रेय सुद्धा मी जनतेला आणि मतदारांनाच देणार आहे. परंतु शिवसेनेचं जे पॅनल आहे आपल्याला ते आलेलं नाहीये, तर काय वाटतं की शिवसेनेकडनं आपलं जे पॅनल होतं त्यातली जी महिला उमेदवार होती प्राची आकाश कांबळे यांची सीट येऊ शकलेली नाही का? कशामुळे, काय, कुठे प्रयत्न कमी पडले? नक्कीच आपण आपले प्रयत्न एकदम अगदी कसोटी पूर्ण अनुभव पणाला लावून उतरलो होतो. परंतु मतदारांचा जो मूड असतो, मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणलं की जनतेने हातात घेतलेली निवडणूक होते, तर जनतेचा कौल असा का झाला माझ्या बाबतीत एका बाजूला झाला आणि दुसरा तो मला थोडा तपासावा लागेल, असं का झालं आणि कशाबद्दल झालं त्याच्याबद्दल निश्चित आपल्याला थोडासा अभ्यासाचा भाग येतो. सुवर्णा मोरे देखील तुतारी या चिन्हाकडनं म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी पक्षाकडनं निवडून आलेले आहेत प्रभाग क्रमांक 3 मधनं, आणि शिवसेनेचे उमेदवार म्हणून आपण निवडून आलेले आहेत. आता दोन वेगवेगळी चाकं गाडीला लागलेली आहेत. आता ही गाडी कशी काय धावणार? बघ कसं असतं, ज्या इथं प्रत्येक पक्ष कार्यरत असतात, प्रभागात प्रत्येक कार्यकर्ते असतात, प्रत्येक नेते असतात आणि जनता स्वतः सुद्धा सक्रिय असते. तर जनतेला जो कौल द्यायचा जनतेने दिलेला आहे, परंतु जो कौल दिलेला आहे तो आम्ही मान्य करणार आणि आता कामाला लागणार. दोन वेगळ्या वेगळ्या पक्षांचे उमेदवार एकाच वॉर्डामध्ये निवडून आलेले आहेत, असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. याचा कुठेतरी परिणाम पुढे जाऊन जे आपल्याला सामाजिक कार्य करायचे त्याच्यामध्ये कुठेतरी अडथळा येईल किंवा थोड्याशा अडचणी निर्माण होतील, वैचारिक मतभेद होतील, असं काही वाटतंय का? नाही नाही, होतच नाही. कारण बघा, तुम्हाला मी म्हणजे आपल्या 2 मुलाखतींमध्ये सांगितलं की या प्रभागात मी काम करत असताना मतं मागताना लोकांना सातत्याने सांगत होतो की मी शिवसेना पक्षाचा उमेदवार आहे आणि माननीय कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचं कार्य प्रत्येक प्रभागात अगदी प्रचंड काम आहे आणि निधी प्रचंड दिलेला आहे. त्यांनी दिलेल्या निधीच्या आधारावर आम्ही निवडणूक लढवली, आम्ही जिंकलो आणि या पुढेही ते पुन्हा आमदार आहेतच आणि ते आम्हाला भरभरून मदत करणार आहेत. पूर्ण माझ्या प्रभागाला करतील, पूर्ण शहराला करतील. त्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये कुठे असं किंतु परंतु ठेवण्याचं काही कारण नाही.